पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचे फोटो समोर, 2 पाकिस्तानी तर 2 स्थानिक दहशतवादी असल्याची सूत्रांची माहिती। लष्कर ए तोयबासाठी काम करणाऱ्या 4 दहशतवाद्यांना अटक। जम्मू काश्मीरच्या बांदीपुरा भागातून शस्त्रास्त्र आणि दारुगोळ्यासह 4 गजाआड। भारतानं पाकिस्तानला जाणारा पाणी पुरवठा थांबवला। 65 वर्ष जुना सिंधू पाणी करार स्थगित। भारताकडून अटारी बॉर्डर देखील बंद। तर पाकिस्तानात गेलेल्या भारतीयांना 1 मे पर्यंत परत येण्याचं सरकारचं आवाहन। पहलगाम हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात। केंद्र सरकार आक्रमक। कोणत्याही पाकिस्तानी व्यक्तीला भारत वा हद्दीमध्ये प्रवेशाला बंदी। पाकिस्तानी नागरिकांना सार्क व्हिसा मिळणार नाही। तर पाकिस्तानी नागरिकांना 48 तासात भारत सोडण्याच्या देखील सूचना। पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्ला कसूरीचा व्हिडिओ समोर। पहलगाम हल्ल्याशी संबंध नाही, सैफुल्ला कसूरीचा कांगावा। कसूरीकडून भारताचा दुश्मन असा उल्लेख। पहलगाम हल्ल्यानंतर उधमपूरमध्ये चकमक। दहशतवाद्यांच्या गोळीबारामध्ये 1 जवान शहीद। वसंतगडला सुरक्षा दलानं वेढलं। पहलगाममधील हल्ल्यानंतर भारताचा पाकिस्तानवर डिजिटल स्ट्राईक। भारताकडून पाकिस्तानशी संबंधित काही ट्विटर हँडल बंद। पाकिस्तानचं सरकारी खातं देखील बंद करण्यात आल्याची माहिती। पहलगाममधील हल्ल्यानंतर अरबी समुद्रामध्ये हालचालींना वेग। भारतीय नौदलाकडून INS विक्रांत युद्धपोत अलर्ट मोडवर। तर पाकिस्तान क्षेपणास्त्र चाचणी करणार। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू काश्मीर प्रशासनाची खबरदारी। सीमा भागामध्ये फिरण्यासाठी कुपवाडा प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून पूर्व परवानगी घ्यावी लागणार। कर्नाह, केरन, मचिल, बनगस या व्हॅलीमध्ये फिरण्यासाठी आता पूर्व परवानगीची गरज।